वोंट बिलीव मी आज काय बनवलं. मी लिटरली अशीच काहीतरी बनवत होती आणि मी म्हटली अरे इथं भारी गोष्ट बनली. तुम्हाला मी दाखवते. ओके, सो तुम्हाला हे पेपर दिसतच आहे. सो वी आर गोना ट्राय. हे बघा मी अशीच बनवते म्हणून पेपर पण बघा असं कसं भेटलं आहे मला. तर मी अशीच बनवत होती. ओके, तर तुम्हाला कुठलाही स्क्वेअर पेपर घ्यायचा आहे. त्याला असं मधून फोल्ड करायचं आहे. त्याला असं मधून फोल्ड करायचं आहे. मग त्याला ओपन करायचं आणि मग ही मधली लाईन असते ना, त्याला ही जी मधली लाईन त्याला असं जॉईंट करायचं. कसं करायचं, हा जो कोपरा आहे तो इथे मध्ये आणायचा. काही असं बघा, मधली लाईन हा कोपरा याला जॉईंट आहे. तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे. ते असं करून झाल्यावर आता आपल्याला हे आहे इथून प्रॉपर फोल्ड करून याला असं आत आणि याला असं आत असं करायचं आहे. अँड दिस इज वॉट आय मेड. तुम्ही मला शिव्या घालाल, ओरडाल, डिसलाईक करा, अनसबस्क्राईब करा, त्याच्या आधी थांबा. मी तुम्हाला सांगते मी काय केलं. हे असं झालं. आता याला एक साईडून ओपन करा. ही साईड याच्या आत अशी आखी घुसवली. आता याला असं बंद करा. तुम्ही पेपरकडे प्लीज लक्ष देऊ नका. पेपरला फुल्ली इग्नोर करा. आणि हे बघा काय बनलं. आणि इथे ग्लू लावायचं जो मी लावलेलं नाही, कारण की आता माझ्याकडे नाही आहे, कारण की माझ्या आजीकडे आलेले आहे म्हणून. हे बघा काय बनलेलं आहे आपल्याकडून. एक भारी पेन होल्डर वी कॅन से बघा. आणि असे ना खूप सारे बनवायचे. आणि जर तुम्हाला बनवायचं, जर तुम्हाला कंटाळा आलाच असेल तर तुम्ही फक्त असं एक बनवायचं. आणि ही जी साईड असते ना, हे बघा ही समोरची साईड नाही, ही त्याची ऑपोजिट साईड. ही साईड इथे ग्लू लावायची आणि जस्ट ते ठेवायचं. झालं. इथे तुम्हाला पेन ठेवायचे, कैची, लायटर, एनिथिंग. लिटरली जर तुम्ही कार्डबोर्डने बनवाल तर याच्यात तुम्ही स्पून्स पण ठेवू शकता. आणि जर तुम्हाला असं नाही ठेवायचं तर असे खूप सारे अजून 4 नाही तर 5 बनवा. त्याला असं बाजूला चिटकवा. आणि युअर पेन होल्डर ऑर्गनायझर इज रेडी. असं अजून बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा यार, प्लीज.